त्यांच्याकडे अशी बरीचशी नृत्य आहेत, ते भरपूर नृत्य करतात, परंतु ह्या स्टेजवरती साजेस असं नृत्य ते म्हटले होते की मी हे नृत्य करेन. आणि खरोखरच मी पुन्हा एकदा आपल्या समाज बांधवांना विनंती करतो की आपल्या समाजासाठी, आपल्या समाज बांधवांसाठी जोरदार टाळ्या उजवू द्या. ग्राम उन्नती मंडळाच्या माध्यमातून 500 रुपयाचं बक्षीस अधिकाऱ्यासाठी आलेलं आहे. अनिल कोम यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. कपासे ग्रामपंचायतच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. आणि रितेशभाई धोडी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. मी विनंती करेन प्रकाशजी कोम साहेबांना की आपण हे बक्षीस द्यायचं आहे. यानंतर आपण बक्षीस देत आहोत प्रकाशजी कोम साहेबांच्या माध्यमातून, आणि त्यांचे 2 शब्द आपण ऐकणार आहोत. आपल्या समाजाला ते प्रबोधन करतील. अगदी थोडक्यामध्ये आपण जे आपले जे विचार आहेत ते मांडायचे आहेत आपल्या समाजासमोर. प्रथमतः सर्वांना मानाचा जोहार. बिरसा मुंडांना नस्तमुख होऊन सांगतो. खरोखर आज ज्या आयोजकांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं त्या आयोजकांना माझ्याकडून खूप खूप मनाच्या आणि हृदयातून धन्यवाद. मला सांगायला आनंद होतो, मी थोडक्यातच उरकेन की जेव्हा इयत्ता 12वी नंतर कॉलेजचा प्रवास झाला, मी तेच होतं रामदेव कॉलेजला, आणि त्याच्यानंतर सुरुवात झाली युथ फेस्टिवलमधून. तेव्हा मुंबईमध्ये एक सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. तिथे माझं ज्या आयोजकांनी सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन पुढे एक सगळ्यात मोठा शो झाला अंधेरीमध्ये, आणि त्याच्यानंतर लॉकडाऊन लागलं. लॉकडाऊन नंतर अशी सिच्युएशन होती की कुठला शो भेटत नव्हता, आणि त्याच्यानंतर एक टॅग आला होता की पुन्हा राज्यस्तरीय डान्स स्पर्धा पुण्याला होती. आणि तिथे जाऊन मला वाटतं तिथे जायचं की काय, पण लॉकडाऊनमध्ये कसं, तर तिथे लिहिलं होतं की त्या टॅगवर की तुमचा व्हिडिओ शेअर करा. आणि मी तो व्हिडिओ शेअर केला, आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातून मी पहिला असं आहे की पुण्यामधून पहिला विद्यार्थी. आणि गेल्याच महिन्यात 27 तारखेला मला कोल्हापूरमधून बालगंधर्व पुरस्कार सुद्धा मिळाला. आणि हो, मी मुलगी नाहीये, मुलगा आहे. स्थळ पाठवू नका. थँक्यू. शेवटचा जो शब्द होता, मी मुलगी नाही मुलगा आहे, स्थळ पाठवू नका का? आता मात्र तुम्हाला स्थळ येतील.